गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण गणिताकडे जाणार आहोत. मॅथ्स. द फर्स्ट टॉपिक इज रोमन न्यूमेरल्स. लेट्स सी. रोमन न्यूमेरल्स हे आहे घड्याळ आणि या घड्याळामध्ये आपल्याला अशा प्रकारचे अंक पाहायला मिळतात. ही सर्व रोमन न्यूमेरल्स आहेत. दीज आर रोमन न्यूमेरल्स. सी, आता बघूया या प्रत्येक रोमन न्यूमेरल्स मध्ये प्रत्येक चिन्हासाठी कोणता अंक किंवा संख्या आहे. एक साठी बघा कशा प्रकारचं चिन्ह आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. घड्याळामध्ये 12 अंक, 12 संख्या, त्याच्यामुळे हे 12 आपल्याला इकडे पाहिलेले. Most important thing, in this method there was no symbol for zero. शून्यासाठी कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही. There are certain rules. काही नियम आहेत. ते नियम आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की काय आहे या रोमन न्यूमेरल्सचे नियम. आणि त्याचबरोबर लेट अस सी हाऊ टू राईट 1 to 20 using this symbols. Now let us see rules. Rule number 1. If either of the symbols 1 or 10 is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. 2 ते 3 वेळा ज्यावेळी आपण ते एकत्रित लिहितो त्यावेळी त्यांची बेरीज होते. या ठिकाणी 1 and 1, that is 1 plus 1 is equal to 2. It means this is 2. Same thing, 10, 10, 10 plus 10, that is 20. 2 times आपण घेतला तर 3 times 1, 1, 1. It means 1 plus 1 plus 1 is equal to 3. This is our first rule. Now come to the second rule. Rule number 2. The symbols 1 or 10 can be repeated consecutively for a maximum, जास्तीत जास्त वेळा रिपीट होऊ शकतो. किती? ऑफ 3 टाइम्स. 3च वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा तो रिपीट होऊ शकतो. कोण रिपीट होऊ शकत नाहीये ते पहा. द न्यूमरल्स 5 इज नेव्हर रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली. 5 हा अंक किंवा ते चिन्ह रिपीट होत नाही. हा रूल नंबर 2 आहे. आता पाहूया रूल नंबर 3. काय सांगतो रूल नंबर 3? When either 1 or 5 is written on the right side of the symbol, right side, आपली उजवी बाजू, of a bigger number, मोठ्या नंबरच्या बाजूला उजव्या बाजूला लिहिलंय, its value is added to the value of the bigger number. त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत ही त्याच्यामध्ये ऍड होते. उदाहरण म्हणून बघूया आपण की नेमकं या रूलचा अर्थ काय आहे. एक्झाम्पल, 5च्या पुढे हा 1 लिहिलेला आहे. इट मीन्स 5 plus 1 total is 6. It means this is the symbol of 6. Same thing, 5, 1, 1, that is 2. 5 plus 2 is equal to 7. Now 3 times. 5, 1, 1, 1, that is 3. 5 plus 3 is equal to 8. One more example. Now see, this is 10. Bigger number. Adding right hand side 1
10 मध्ये 1 मिळवला 10 प्लस 1 that is 11 म्हणजे हे 11 आहे. Move to the next. 10 plus 2 that is 10 1 1. 10 plus 2 that is 12. Next. पुढे बघूया 10 plus 3. आपण हे पाहिलेलं आहे 3 वेळा घेतल्या म्हणल्यानंतर 3 4 वेळा येऊ शकत नाही. 13 10 plus 3 is 13. Next example 10 plus 5 which comes only once. So 10 plus 5 is 15. 5 हा repeat होत नाही. हा 5 repeat होत नाही. So this is 15. 10 plus 6. 10 plus 5 plus 1 is equal to 16. Move to the next rule. Rule number 4. Now we can see rule number 4. आपण आता ऍडिशनचं बघितलं होतं. आता डावीकडे लिहिल्यावरती काय होईल? रूल नंबर 4. When 1 is written on the left of 5 or 10, then its value is subtracted from the value त्याची आता वजा होणार आहे from 5 or 10. 5 आणि 10 च्या डावीकडे जर लिहिलेलं असेल तर ती वजा होते. However, the symbol 1 is not written more than once before 5 and 10. त्याच्या आधी जर लिहायचं झालं तर तो रिपीट होत नाही. 1 रिपीट होणार नाही. उदाहरणाच्या दृष्टीने आपण पाहूया. उदाहरण बघून त्याचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या ते नीट लक्षात येईल की अशा प्रकारच्या या केसमध्ये काय होतं. एक्झाम्पल आहे इथे 5 आहे. 5च्या डावीकडे या बाजूला तुमच्या डावीकडे ज्यावेळी 1 लिहिलेलं आहे त्यावेळी तो मायनस होतोय, सबट्रॅक्ट होतोय. 5 minus 1 that is 4. नेक्स्ट इज पुढचं एक्झाम्पल बघू. 10च्या आपण डावीकडे 1 लिहिलेलं आहे. ऑन द लेफ्ट हँड साइड वी हॅव रिटन दिस 1. 10 minus 1 that is 9. It means if you want to write the number 9 like this, but the 8 number is not written like this. 2 वेळा येणार नाही त्यामुळे 8 नंबर असा लिहत नाही. पुढे जाऊया. We have to think a little differently to write the number 14 and 19. परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. आता 14 चा विचार करूया. 14 means 10 and 4 times 1. 1 plus 1 plus 1 plus 1. रोमन न्यूमेरिक्स मध्ये आपण 4 वेळा घेत नाही. See here, however, we do not use the symbol like consecutively more than 3 times. 3 वेळा घ्यायला पाहिजे. मग काय करता येईल? कसं करूया? How? Hence, we shall think of the number 14 as 10 plus 4. So 4 is written in a different way. 10 is written like this and 4 is written like this. If we combine them, it will come 14. So 14 is written as like this. Same way 19. 19 is 10 plus 9. So 19 is written like this. Move to the next. What are the other symbols are there? Because we have 4 more symbols in Roman numerals. That is L, C, D and M are also used in Roman numerals. Quickly have a look. 1, 5, 10 and what is stand for L? L साठी काय आहे? L कोणासाठी आहे? 50 साठी. 50 for L. Then C for 100. D for 500 and M for 1000. We can use this LCDM for 50, 100, 500 and 1000. Now one more question. Apart from the clocks and watches, where else do we see Roman numerals? हे Roman numerals आपल्याला आणखी कुठे
दिसतात, कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर हे आपण आता या ठिकाणी रोमन न्यूमरल्सची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. याच्यामधल्या डिटेल्सच्या बाबत आपण पुढील भागात भेटूया. धन्यवाद.